मित्रांनो, जगाच्या नकाशामध्ये आपल्याला एक सिरिया नावाचं राष्ट्र पाहावयास मिळेल. त्या राष्ट्रामध्ये लोकशाही नाही, संसद नाही, वर्तमानपत्र नाही. इतकंच नाही तर 10-12 वर्षांपासून स्वतःचं असं टेलिव्हिजन चॅनल सुद्धा नाही. त्या राष्ट्रामध्ये बशर असद नावाचा एक माणूस संपूर्ण देश चालवतो. नवे तो संपूर्ण देश डुबवतो असे म्हटले तरी काही हरकत नाही. 2000 सालापासून ते आजपर्यंत तो वर्चस्व गाजवतोय. स्वतःची सत्ता त्याला प्रस्थापित करायची आहे. इतक्या मोठ्या संख्येने त्यांनी हिंसा केली की देशातील 800हून अधिक लोकसंख्या इतर राष्ट्रांमध्ये निर्वासित म्हणून राहती आहे. आणि त्याला विरोध करणारे अनेक गट राष्ट्रात निर्माण झाले आहे. आणि त्याने मला विरोध करत आहे म्हणजे राष्ट्राला विरोध करत आहे म्हणून सरसकट सगळ्यांना सशस्त्र संपवण्याचं काम केलं आहे. त्यातून एक मोठं युद्ध निर्माण झाले आणि त्या युद्धाचं रूपांतर आज जागतिक युद्धापर्यंत पोहोचलं आहे. आणि त्या बशर असदला मदत करण्यासाठी एका बाजूला रशिया आणि इराण सारखी राष्ट्र युद्धात उतरले आहे, तर इतर गटाला मदत करण्यासाठी अमेरिका, सौदी अरेबिया, जॉर्डन यासारखी राष्ट्र युद्धात उतरले आहे. आणि अक्षरशः त्या राष्ट्राचा विनाश अटळ आहे अशा वाटेवर येऊन ते युद्ध पोहोचलं आहे. सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो एवढंच आहे, आज जगभरामध्ये अशाच वर्चस्ववादी वृत्तीमुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय असमानतेमुळे किंवा धर्म, जात, वंश, पंथ, प्रांत, भाषा, वर्ण, लिंग अशा भेदामुळे कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या राष्ट्रामध्ये हे युद्ध निर्माण झाले आहे. आणि हे युद्ध निर्माण झाले आहे आणि याला आम्ही वेळीच आवर घातला नाही तर येत्या भविष्य काळामध्ये या विश्वाची मध्ये घरं म्हणणाऱ्या जगाचा विनाश अटळ असेल, अर्थात युद्ध अटळ असेल. मित्रांनो, आजची परिस्थिती काय आहे? आज जगभरामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये वंशिक, भाषिक, अल्पसंख्याक गट आहेत आणि त्या अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांकडून अन्याय सहन करावा लागला तर ते गट युद्ध करू लागतात. याचीच काही उदाहरणे पाहिली तर अमेरिकेत झालेले युद्ध असेल किंवा पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान यांच्यामध्ये झालेले युद्ध आणि त्यांच्यातून वेगळा झालेला बांगलादेश असेल किंवा इस्रायल मध्ये सुरू असलेले युद्ध असेल किंवा पॅलेस्टाईन मध्ये धार्मिक वादावरून सुरू असलेले युद्ध असेल किंवा देशांतर्गत विचार केला तर सीए म्हणजे नागरिकत्व कायद्याच्या विरोधात, सरकारच्या व्यवस्थेच्या विरोधात उभी असलेली जनता असेल किंवा शेतकरी कायद्याच्या विरोधात अनेक शेतकरी उभे झाले होते ती असेल, ही सगळी प्रकरणे एक प्रकारे तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप आहे असे मी प्रामाणिकपणे मानते. मित्रांनो, आज देशामध्ये प्रत्येक धर्म जातीचा माणूस आहे आणि प्रत्येक धर्म काय करतोय तर आपल्या धर्माचे वर्चस्ववाद आणि विस्थापनेसाठी प्रयत्न करत असतोय. याच्यातून सुद्धा युद्ध निर्माण होऊ शकते आणि संपूर्ण जगाचा विनाश कशामुळे होऊ शकतो तर मानवाने पर्यावरणाचा केलेला नाश आणि त्याच्यामुळे झालेली हानी यामुळे सुद्धा संपूर्ण जगाचा विनाश होऊ शकतो. हे देखील आपण समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. मग मित्रांनो, हे युद्ध थांबवायचे असेल तर काय केले पाहिजे तर सर्वात पहिल्यांदा आणि महत्त्वाचं कारण मी उत्तर असं देईल की आपल्याला शिक्षित समाज केला पाहिजे. समाज जागृत झाला तर तेथे खऱ्या अर्थाने कुठेतरी समानता प्रस्थापित होऊ शकते. धर्म, जात, वंश, पंथ, प्रांत, भाषा, वर्ण, लिंग यांच्यातील भेदाभेद दूर होऊ शकतो. त्यासाठी शिक्षण फार महत्त्वाचे आहे. प्रत्येक माणसाने आपली मूलभूत कर्तव्य जाणून घेऊन त्याच्या संदर्भाने काम करणे गरजेचे आहे. आज समाजात मोठ्या संख्येने अंधश्रद्धा आहे. ही अंधश्रद्धा दूर करण्याच्या दृष्टीने काम केले पाहिजे. आज राजकारण्या नेत्यांनी सत्तेसाठी राजकारण करण्यापेक्षा सेवेसाठी राजकारण केलं पाहिजे. आणि आम्ही पर्यावरणाचं, निसर्गाचं काहीतरी देणं लागतो हे समजून घेऊन आम्ही पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम केलं पाहिजे. आणि मित्रांनो, आज आपण दुःख, दारिद्र्य, निराशा, अहंकार आणि ईर्ष्येच्या गर्दीमध्ये सापडलो आहोत. आणि या ईर्ष्याच्या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी 13व्या शतकात ज्ञानोबा माऊलींनी जी विश्व शांतीची ज्योत पसायदानाच्या माध्यमातून प्रज्वलित करून ठेवली आहे तीच आपल्याला ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांनी ठेवत ठेवायची आहे आणि संपूर्ण जगामध्ये विश्व शांतीचा संदेश द्यायचा आहे. जगामध्ये शांततेचा, अहिंसेचा आणि मानवतेचा संदेश द्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा उपाय जर कोणता असेल तर 1945 ला दुसरं महायुद्ध झालं. त्यावेळी अमेरिका आणि रशिया यांचे दोन वेगळे गट झाले. त्यावेळी भारताने मात्र तटस्थ भूमिका घेतली होती आणि जगामध्ये शांती पसरवण्याचं काम केलं होतं. आज देखील भारताने हीच भूमिका घेऊन जगामध्ये शांती पसरवण्याचं
केलं पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर नक्कीच येत्या भविष्य काळामध्ये जगामध्ये विश्व शांतीचा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही अशी